नमस्कार, विद्या की रसोई मराठी स्पेशलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्या लाडक्या भावासाठी रक्षाबंधन निमित्त आज आम्ही बनवत आहोत मिनी बालूशाही। अगर आपको ये रेसिपी हिंदी में देखनी हो, ऊपर दिए गए आई बटन को क्लिक करें, आपको ये रेसिपी हिंदी में भी मिल जाएगी। कशी बनवतो मिनी बालूशाही बघण्यासाठी चला जाऊया किचनकडे। मिनी बालूशाही बनवण्याकरता आपण घेतला आहे अर्धा किलो मैदा। मैदा मी बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घेत आहे। हे बघा, मैदा चाळून घेतला आहे। मैद्यात टाकण्यासाठी मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतली आहे व अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे व त्याच्यात आपण टाकूया 2 चमचे दही, 2 मोठे चमचे दही आणि अर्धी वाटी तूप आणि त्याच वाटीने आपण याच्यात टाकणार आहोत अर्धी वाटी तेल। तेल आणि तूप हे दोघी मिक्स टाकण्याने आपली बालूशाही एकदम खस्ता आणि खायला खूप कुरकुरी होणार आहे। बाहेरून कुरकुरी आणि आत सॉफ्ट, इतकी छान आपली ही बालूशाही होणार आहे। हा आटा आपण जस्ट फक्त मिक्स करणार आहोत। पिठाला आपल्याला जास्त भिजवायचं नाही आहे, जस्ट आपण याला फक्त मिक्स करू आणि धीरे धीरे आपण याला भिजवून घेऊ। पण जास्त आपल्याला असं भिजवून घ्यायचं नाही आहे, त्याच्यामुळे त्याचे जे लेयर येतात त्याच्यामध्ये ते कमी होऊ शकतात। म्हणून आपण याला हलकं हलकं असं भिजवून घेऊ हलक्या हाताने। थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाला भिजवून घेऊ। पीठ नाही कडक आणि नाही नरम, असं आपण एकसारखं भिजवून घेऊ। पहिली पण विद्या की रसोई हिंदी ह्या चॅनलवर मी बालूशाहीची रेसिपी टाकली आहे, पण आता मी ही मिनी बालूशाही बनवणार आहे छोटी साईजची। ती आता आपण पुढे बघूच कशी बनवतो ती। हे बघा, पीठ मी एकदम मस्त सॉफ्ट भिजवून घेतलं आहे, नरम। आता पुढं रक्षाबंधन येतच आहे, म्हणून मी पहिलीच ही रेसिपी चॅनलवर टाकत आहे। तरी आपण बघूया बालूशाही कशी करतो ती। अर्धा किलो पीठ आहे म्हणून मी अर्धा किलो साखर कढई गॅसवर ठेवून त्याच्यावर टाकली आहे। अर्धा किलो साखर आणि साखर भिजेल इतपत मी त्याच्यात पाणी टाकणार आहे। साखर आणि पाणी टाकून झालं आहे। मोठी कढई घेतली मी त्याच्यात, कारण का आपल्याला बालूशाही त्याच्यात आपण टाकू ती चांगल्या प्रमाणात भिजली पाहिजे बालूशाही आतमध्ये पाकामध्ये। या हिशोबाने मी मोठीच कढई घेतली आहे। तर साखरेचा पाक आपण चांगला उकळवून घेऊ। पाक आपल्याला 1 तारी बनवायचा आहे, त्या हिशोबाने आपण हे बघा, एका वाटीत मी लाल कलर घेतला आहे, लाल आणि पिवळा 1-1 थेंब घेतलेला आहे। पाण्यात मिक्स करून मी तो कलर पाकात टाकला आहे, त्याच्याने बालूशाहीला अजून पण चांगला कलर येईल। एक तारी पाक आपल्याला करायचा आहे, त्यासाठी मी सारखं बघत आहे की आपला पाक झाला आहे की नाही पूर्ण। थोडी कसर बाकी आहे, म्हणून आपण परत पाकाला थोडं शिजवून घेऊया। कारण का पाक बालूशाहीला चांगल्या प्रकारे चिपकला पाहिजे, म्हणून आपल्याला पाक थोडा पक्काच करायचा आहे। 1-2 तारी पाक झाला तरी चालेल। तरी मी 1 तारीच पाक केलेला आहे। हे बघा, पीठ आपलं मी रेस्टसाठी ठेवलं होतं, चांगल्या प्रकारे पीठ आपलं भिजून झालं आहे। ही माझी लोखंडी कढई आहे, याच्यातच मी नेहमी तळण्याचं काम करते। त्याच्यातच आपण तूप ओतून घेऊया। तूप आपण चांगलंच ओतू याच्यामध्ये, म्हणजे आपण एकदमच याच्यात बालूशाही टाकणार आहे।
तुम्ही तेलात पण तळू शकता, ही आपली चॉईस आहे, तेलात किंवा तुपात तळण्याची. हे बघा, पाकात मी वेलची पावडर टाकायचं विसरले होते, म्हणून परत मी थोडं स्लो गॅसवर कढई परत ठेवली आहे पाकाची, आणि त्याच्यात 1.5 चमचा मी वेलची पावडर टाकली आहे. वेलची पावडर मी करून ठेवते फ्रीजमध्ये, कारण का नेहमी माझे रेसिपीला मला कामात पडतात म्हणून. तेल परत मी गॅसवर ठेवून दिलं आहे. आता आपण बालुशाही बनवूया. मिनी बालुशाही करायची आपल्याला, म्हणून छोटे छोटे गोळे करून घेऊ पिठाचे. थोडासा तेलाचा हात, आपण तेल थोडं हाताला लावून घेऊ, म्हणजे मैदा आपल्याला सारखा सारखा हाताला चिपकणार नाही. हे बघा, फारच लहान लहान गोळे मी छोटे छोटे बनवित आहे. आणि एक पेन्सिल घेऊन त्याच्याने आपण याला, पेन्सिल चांगली मी पुसून घेतली आहे, आणि त्याच्याने आपण याच्यात थोडंसं छेदून घेणार आहे, छिद्र करून घेऊ, कारण का आतपर्यंत बालुशाही चांगल्या प्रकारे तळली जाईल. नाही छिद्र केलं तरी चालेल, पण असं केल्यामुळं बालुशाही आतपर्यंत चांगली तळल्या जाते. याच प्रकारे आपण सारी अशी बालुशाही सगळी करून घेऊया छोटी छोटी, आणि नंतर एकदमच एक बॅच आपण तळून घेऊ. हे बघा, खूपच छान लहान लहान ही बालुशाही बघायला पण खूप छान वाटते. लहान मुलं लहान लहान बालुशाही बघून अजून आवडीने खातात. हे बघा, बालुशाही मी तळायला ठेवली आहे, एक संगत सगळी टाकली आहे. टाकता बरोबरच त्याची साईज बदलली आहे. एकदम स्लो मीडियम आचवर आपण ठेवले आहे. हे बघा, जे जे बालुशाही आपली तळल्या जाते ती आपोआपच वर येते आहे, आणि एकदम स्लो आचवर आपल्याला स्लो गॅस ठेवून ही बालुशाही तळायची आहे. तेल पण आपलं एकदम कमी गरम पाहिजे बालुशाही आत टाकताना. स्लो गॅसवरच आपल्याला बालुशाही तळायची आहे, कारण की ती आतपर्यंत पूर्ण शिजले जाईल. मैत्रिणींनो, आपल्याला अगर माझा हा बालुशाहीची रेसिपी चांगली वाटली तर मला लाईक करा, शेअर करा, आणि जो पण नवीन आहे माझ्या चॅनल बघत आहे, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळंच माझं चॅनल पुढे जाणार आहे. तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जे बी तुमचे अजून मित्रपरिवार आहे त्यांच्यामध्ये शेअर करा. हे बघा, हे जो आपला काट्याचा चमचा आहे त्याच्याने आपण बालुशाही एक 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 पलटून घेऊया, कारण का एकदम झाऱ्याने आपण अलटीपलटी केलं तर बालुशाही खूप खस्ता आहे, कुरकुरी आहे, तर ती लगेच तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण या काट्याच्या चमच्यांनीच बालुशाहीला आपण पलटून घेऊया. माझ्या अजून पहिली पण 4-5 रेसिपी आहे ज्या आम्ही मराठीत चॅनलवर टाकलेल्या आहे, त्या पण आपण माझ्या चॅनलवर जाऊन प्लीज बघा. माझे हिंदीमध्ये पण मी बालुशाहीची रेसिपी टाकलेली आहे, ती माझ्या विद्या की रसोई या चॅनलवर जाऊन आपण बघू शकता. हे बघा, खूपच छान बालुशाही आपली मोठी झाली आहे. तळल्यावर खूपच छान बालुशाही आपली तळली जात आहे. आता झाऱ्याने आपण सर्व बालुशाही अलटपलट करून घेऊ, कारण का आपण काट्याच्या चमच्याने 1-2 वेळा त्यांना अलटीपलटी करून घेतलं होतं. हे बघा, तळण्याच्या आधी बालुशाही किती लहान होती आणि तळल्यानंतर बघा किती मोठी झाली आहे. खूपच छान चांगल्या प्रकारे ही बालुशाही आपली फुगली आहे.
खूपच छान आपली बालुशाही तळल्या गेली आहे. तेच मी तुम्हाला डिशमध्ये दाखवत होते. बालुशाही आपली संपूर्ण तळून झाली आहे. कलर पण खूप चेंज झाला आहे, गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता आपण बालुशाही संपूर्ण काढून घेऊया कढईतून आणि लगेचच आपण यांना पाकामध्ये टाकू. कारण का पाक आपला नॉर्मल गरम आहे आणि बालुशाही एकदम गरम आहे. दोघी गरम नसावे, एक थोडं नॉर्मल थंड पाहिजे आणि एक गरम, तर ते त्याच्यात पाक बरोबर आतपर्यंत जाईल. बालुशाहीमध्ये चांगल्या प्रकारे पाक मुरला जाईल. पाक माझा नॉर्मल थंड आहे आणि बालुशाही लगेचच आपण त्याला तुपातनं काढलेली आहे. बालुशाही गरम आहे आणि पाक थोडा नॉर्मल थंड आहे. या प्रकारे आपण संपूर्ण जेवढी पण आता बालुशाही मी बनवलेली आहे ती आपण तळून घेऊया. हे बघा, असं 15 ते 20 मिनटं आपण बालुशाही एक बॅच याच्यामध्ये राहून देऊ. नंतर 15-20 मिनिटांनी आपण ही बालुशाही काढून त्याच्यात दुसरी टाकूया. हे बघा, दुसरी बॅच पण मी याच्यात टाकत आहे. हे बघा किती छोटी छोटीशी बालुशाही आहे मी बनवलेली आणि तळल्यानंतर ती खूप चांगल्या प्रकारे साईजमध्ये मोठी होत आहे. स्लो मीडियम गॅस एकदम स्लो आहे. कारण का बालुशाही काढल्यानंतर मी 2 मिनटं गॅस बंद केला होता. कारण का तेलाला खूपच ताव होता, तेल खूपच गरम होते, म्हणून मी 2 मिनटं गॅस बंद केलेला आहे. आता बालुशाही संपूर्ण टाकल्यावर नंतर मी गॅस चालू करेल. हे बघा, गॅस बंद आहे तरी पण बालुशाही जी पण तळल्या जाते ती बघा वर येत आहे आपोआपच. आता मी गॅस चालू केला आहे, तो पण एकदम स्लो आहे. गॅस वाढवायचा नाही आहे जास्त. अर्धा किलो पिठामध्ये म्हणजे 2 किलो ही बालुशाही तयार होणार आहे. कारण का अर्धा किलोचा आपण त्याच्यात पाक, तूप, 1.5-2 किलो आपली ही बालुशाही होणार आहे. 2 किलोच्या जवळजवळ. आपण हॉटेलात विकत घ्यायला जातो त्यावेळेला ह्या वस्तू खूप महागड्या भेटतात, म्हणून आपण सामान आणून घरीच हे बालुशाही आपण बनवू शकतो. हे बघा, खूपच छान आपली बालुशाही रेडी झाली आहे. पाकातून काढून मी आपल्याला दाखवले आहे. सगळी बालुशाही मी पहिली काट्याच्या चमच्याने आलटपलट करून घेतली. आता झाऱ्याने आपण संपूर्ण बालुशाही ही आलटपलट करून घेणार आहे. हे बघा, खूपच छान बालुशाही आपली रेडी झाली आहे. पाकातली बालुशाही मी काढून घेतली आहे. आता आपण ही दुसरी बॅच पण पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ.